हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी, मस्त आणि घरच्या घरी तयार होणारी व्हॅनिला आईस्क्रीम। उन्हाळा असो की पावसाळा, आईस्क्रीम खायला सगळ्यांनाच आवडतं। चला तर मग लगेच सुरुवात करूया आपल्या या रेसिपीला। रेसिपी खूप सोपी आहे आणि फक्त ही रेसिपी किंवा ही आईस्क्रीम 2 ते 3 इंग्रेडिएंट्समध्ये बनून तयार होते। तर सगळ्यात आधी आपल्याला एका वाटीमध्ये अर्धा कप इतकं रूम टेम्परेचरवरचं दूध घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं गव्हाचं पीठ ॲड करायचं। हो, गव्हाचं पीठच यामध्ये ॲड करायचं आहे। गव्हाच्या पिठापासूनच आज आपण व्हॅनिला आईस्क्रीम बनवणार आहोत। तर इथे मी 2 टेबलस्पून गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे। व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं आहे आणि त्याची स्लरी तयार करून घेतली आहे, म्हणजे घोळ तयार करून घेतलेला आहे। तर आता आपली स्लरी तयार झालेली आहे। पिठाचा घोळ तयार करून घेतला आहे। लगेच एक पॅन ठेवून घ्यायचा आहे। त्यामध्ये अर्धा लिटर इतकं दूध ॲड करायचं आहे। तर इथे तुम्ही कोणताही दूध वापरू शकता, गरम केलेलं किंवा नॉर्मल रूम टेम्परेचरचं किंवा थंड कोणताही दूध असेल तरी चालते। तर त्यामध्ये आता दुधाला व्यवस्थित उकळी आलेली आहे। त्यामध्ये मी 1/3 कप इतकं साखर ॲड करून घेतली आहे। साखर ॲड केल्यानंतर आपल्याला 4-5 मिनिटांपर्यंत व्यवस्थित दुधाला शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत दुधाला छान बॉईल होत नाही ना, तोपर्यंत दुधाला इथं शिजवून घ्यायचं आहे। तर दुधाला व्यवस्थित इथे उकळी आलेली आहे। आता या स्टेजवरनं आपण जी स्लरी तयार करून घेतलेली आहे पिठाची आणि दुधाची, ती ॲड करून घ्यायची आहे आणि आता कंटिन्युअसली आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे, कारण यामध्ये गव्हाचं पीठ असल्यामुळे पटकन शिजतो। त्यासाठी ते मी गॅस कमी करून घेतला आहे आणि कंटिन्यू याला आता शिजवून घेणार आहे। तर शिजवून घेण्यासाठी आपल्याला 4-5 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही। अगदी 5 ते 10 मिनटामध्ये आपली ही पूर्ण रेसिपी बनवून तयार होते। फक्त आईस्क्रीम सेट होण्यासाठी वेळ लागतो, पण पूर्ण रेसिपी बनवायला जास्त वेळ लागत नाही। तर बघा इथे 2-3 मिनटं झालेले आहेत आणि आपला हा जो बॅटर आहे खूप छान थिक झाला आहे। अजून आपण याला 2-3 मिनटापर्यंत शिजवून घेऊया आणि त्यानंतर याला थंड करून घ्यायचं आहे। तर बऱ्यापैकी आपला बॅटर इथे घट्ट झालेला आहे। आता गॅस बंद करून घेते आणि पूर्ण बॅटर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तरी ते आपला बॅटर पूर्णपणे शिजून तयार झालेला आहे। गॅससुद्धा बंद करून घेतली आहे। त्यानंतरसुद्धा मी कंटिन्युअसली 4-5 मिनटापर्यंत याला मिक्स करून घेणार आहे, म्हणजे थोडंसं आपला पॅन गरम असल्यामुळे बुडाला लागतो कधी कधी, त्यासाठी याला मिक्स करत राहायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला थोडे थोडे कण दिसत असेल ना, ते मिक्सरला लावल्यानंतर बारीक होईल, टेन्शन घेऊ नका। तर आता काय करायचं, लगेच पॅनमधला पूर्ण बॅटरना एका मिक्सर पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मी त्यामध्येच ठेवलेला आहे अजून 10-15 मिनटापर्यंत। जोपर्यंत पूर्णपणे गार होत नाही तोपर्यंत याला थंड करून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेतले। आता थंड होण्यासाठी ठेवून घेते 15-20 मिनिटांसाठी आणि त्यानंतर आपल्याला याला मिक्सरला लावायचं आहे। तर बघा इथे आपला जो बॅटर आहे पूर्णपणे थंड झालेला आहे। आता मी मिक्सरला लावून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर बघा मिक्सरला लावून घेतलेले खूप छान बबल्स आले आहेत आणि मस्त आपला बॅटर इथे आईस्क्रीम सेट होण्यासाठी तयार झाला आहे। आता एक कंटेनर घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही कोणताही कंटेनर घेतला तरी चालेल। तर माझ्याकडे हा कंटेनर अवेलेबल आहे। तर मी यामध्ये पूर्ण जो आपला आईस्क्रीमचा बॅटर आहे तो ॲड करून घेतला आहे। आता हा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे। 2 तासासाठी आपल्याला सेमी सेट करून घ्यायचं आहे, पूर्ण आईस्क्रीम सेट करायची नाही आहे, फक्त सेमी सेट करायचं आहे। 2 तासासाठी इथे मी फ्रीजमध्ये ठेवून घेतला होता। आता 2 तासानंतर बघून घेऊया आईस्क्रीम इथं बऱ्यापैकी सेट झालेली आहे। बघा आईस्क्रीममध्ये एकही क्रिस्टल जमलेले नाही आहेत, म्हणजे आपली आईस्क्रीम खूप छान जमणार आहे, खूप छान सेट होणार आहे, एकदम क्रीमी आईस्क्रीम बनणार आहे। तर मिक्सरचा पॉट घेतला आहे, त्यामध्ये आपल्याला ही पूर्ण आईस्क्रीम ॲड करून घ्यायची आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला पल्स मोडवर फिरायचं, एकदम खूप जास्त एकदम कंटिन्यू आपल्याला मिक्सर चालवायचं नाही आहे। पल्स मोडवर आपल्याला 2-3 वेळेस फिरवून घ्यायचं आहे आणि मग आपला आईस्क्रीमचा बॅटर आहे ना तयार होतो। तर बघा इथे मी अर्धा टीस्पून इतकं व्हॅनिला इसेन्स ॲड केलेले आहे, कारण आपण व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा टीस्पून इतकं व्हॅनिला इसेन्स ॲड केलेलं आहे। आता मिक्सरला परत लावून घेतला आहे आणि आपला बॅटर सेट होण्यासाठी, फायनल सेट होण्यासाठी तयार झालेला आहे। तर बघा आता मी एक छोटा कंटेनर घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये मला आईस्क्रीम सर्व करायची आहे ना, तो कंटेनर इथे मी घेतलेला आहे। हवं तर तुम्ही त्याच्यातून स्कूपने सुद्धा सर्व करू शकता, पण मी डायरेक्ट याच्यातून काढून दाखवणार आहे, त्यासाठी ते मी छोट्या साईजचा कंटेनर घेतलेला आहे। आता बघा इथे मी 2 कलरची आईस्क्रीम बनवणार आहे। त्यासाठी इथे मी अर्धी व्हाईट क्रीम डब्यामध्ये ॲड करून घेतली आहे आणि त्यानंतर बाकीची जे थोडीशी क्रीम आहे त्यामध्ये
पिंक कलर ॲड करून घेतलेला आहे. तरी ते मी 2 ड्रॉप इतकं पिंक कलर ॲड केलेलं आहे. मिक्सरला परत लावून घेतलं आणि आता वरून यावरून ॲड करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या 2 लेअरमध्ये आईस्क्रीम बनवून घेणार आहे आज मी. एकदम सोपी आहे. यामध्ये दुसरं काही ॲड केलेलं नाही. फक्त 2 ड्रॉप इतकं पिंक कलर ॲड करायचं आहे. परत एकदा मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि त्यावरून आपल्याला ही आईस्क्रीम ॲड करून घ्यायची आहे. हवं तर तुम्ही पहिल्या आईस्क्रीमला 10 ते 15 मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवू शकता. त्यानंतर वरून ही आईस्क्रीम ॲड करा. पण मी त्यावर लगेच ॲड करून घेतलेली आहे. तरीसुद्धा एक नंबरच होते. तर आईस्क्रीम पूर्ण इथे मी आईस्क्रीमचा बॅटर ॲड केलेला आहे. तर ॲड केल्यानंतर आता आपल्याला झाकण लावायचं आहे. झाकण लावून 8 तासासाठी किंवा ओव्हरनाईट तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे. तर मी हा व्हिडिओ रात्रीला शूट केलेला आहे. त्यासाठी मी ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवून घेतला आहे. मी तुम्हाला सकाळला दाखवते. तर बघा सकाळ झालेली आहे आणि मी तुम्हाला हा सकाळला दाखवत आहे. किती सुंदर आपली आईस्क्रीम इथे सेट झालेली आहे. मी तुम्हाला काढून दाखवते. बबल्स बघा किती छान आले आहेत. जेव्हा बबल्स येतात ना त्यावेळेला समजायचं का आपल्या आईस्क्रीममध्ये एकही क्रिस्टल जमणार नाही. खायलासुद्धा तेवढीच हेल्दी आहे. कारण आपण या आईस्क्रीममध्ये कोणती क्रीम वापरलेली नाही किंवा कोणतं मिल्क पावडर नाही किंवा कॉर्नफ्लॉवर नाही. एकदम सिंपल गव्हाच्या पिठापासून आज आपण आईस्क्रीम बनवून तयार केलेली आहे. तर फ्रीजमधून काढल्यानंतर 10 मिनटासाठी असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर रिमूव्ह करायचं डब्यातून. जर डब्यातून रिमूव्ह करायचं असेल तर, नाही तर तुम्ही स्कूपनी जेव्हाच्या तेव्हा काढून खाऊ शकता. एवढी सॉफ्ट आणि एवढी क्रीमी आईस्क्रीम बनवून तयार होते. तर आता लगेच आपण आईस्क्रीम काढून घेतलेली आहे. सर्व करून दाखवते मी तुम्हाला. आधी तर आपण कट करून घेऊया. लेअर बघा तुम्ही किती छान निघले आहेत. 2 लेअरमध्ये आपण आईस्क्रीम बनवलेली आहे 2 कलरमध्ये. तर ही सुद्धा दिसायला किती सुंदर दिसते. एवढी छान कट होते ना. एकदम सॉफ्ट अशी क्रीमी आईस्क्रीम इथे बनवून तयार झाली होती. जशी आपण क्रीमपासून बनवतो ना तशीच आईस्क्रीम इथे बनवून तयार झालेली होती. अजिबात यामध्ये एकही आईस क्रिस्टल जमा झालेले नाही आहेत. एवढी सॉफ्ट आईस्क्रीम इथे तयार झाली आहे. तरी ते मी कट करून घेतलेलं आहे व्यवस्थित आईस्क्रीमला आणि इथे आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी. तर तुम्हाला एकदम सिंपल घरगुती आणि घरगुती इन्ग्रेडियंट्सपासून जर तुम्हाला मार्केटसारखी आईस्क्रीम खायला मिळत असेल ना तर अजून काय पाहिजे. तर तुम्हाला ही घरगुती रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच तुम्हाला माझ्या घरगुती रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन जर रेसिपी हवे असेल ना तर वरीचं तुम्हाला बेल आयकॉन दिसतोय त्यालासुद्धा प्रेस करून घ्या. म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि तुम्हालासुद्धा तो व्हिडिओ बघायला मिळेल. तर बघा कशी दिसते आपली आईस्क्रीम. आहे की नाही एक नंबर. आणि खायलासुद्धा तेवढी छान लागते. हेल्दी आहे आणि घरगुती साहित्यामध्ये ही आईस्क्रीम बनवून तयार झाली आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.